नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, विनायक मेटे यांचा टोला। रिलायन्स समूहाच्या 4G योजनेसाठी ठाणे शहरात टॉवर उभारणीच्या प्रस्तावामुळे महापालिकेत आघाडीत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बेबनाव आणि एलबीटी न भरता ठाणे महापालिकेला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या शहरातील विविध मॉल्सनी सेवा योजन कार्यालयांनाही फसवल्याचं उघड। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं। मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसून जर सरकारनं याबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर सरकारला जड जाईल आणि मग जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा टोला विनायक मेटे यांनी लगावलाय। ठाण्यातील काशीनाथ घाणेकर सभागृहात शिवसंग्राम पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा टोला लगावला। शासनानं नारायण राणे समिती बनवली, परंतु 9 महिने उलटून गेले असून अहवाल अजूनही पूर्ण झाला नाही। हा अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी आहे, परंतु या तारखेपर्यंत हा अहवाल पूर्णच होऊ शकत नाही। त्यामुळे सरकार डोळ्यात धूळ टाकण्याचं काम करत आहे। जर सरकारनं याबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर सरकारला जड जाईल आणि मग जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला। तर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, यापुढे आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा ठाण्यातील शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी यावेळी दिला। आरक्षणाच्या बद्दल शासनानं नारायण राणेंची समिती नियुक्त केलेली होती। त्या समितीला सुरुवातीला 3 महिन्यांनंतर 6 महिन्याचा मुदत दिलेली होती। या 3 महिने आणि 6 महिने एकूण 9 महिन्याच्या कालावधीमध्ये राणे समितीने फिरायचं काम आणि मतं जाणून घ्यायचं काम केलेलं आहे, परंतु या पुरतच मर्यादित जर अहवाल देणं हे शक्य होत नाही आणि आता तर 10 जानेवारीला मुदत संपत आलेली आहे। त्यामुळे 10 जानेवारी तर कोणत्याही परिस्थितीमध्ये नारायण राणे समितीचा अहवाल येऊ शकत नाही। त्यामुळे जे शिवाजीराव मोघे साहेब बोलले किंवा शासनाच्या वतीने जे काही निवेदन दिलं किंवा मत व्यक्त केलं की 10 तारखेपर्यंत आम्ही अहवाल देऊ, ते सरळ मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। ते सरळ खोटं बोलत आहेत। जर आरक्षण द्यायचं असेल तर त्याला समाजाचा सर्वे करून डेटा एकत्र करणं गरजेचं आहे। त्याची आणखी शासनानं सुरुवात केलेली नाही। त्यामुळे शासनानं विनाविलंब या सर्वेचा करून डेटा एकत्र करण्याचं काम त्यांनी करावं आणि नंतरच अहवाल द्यावा, तरच त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आपल्याला बोलता येईल। अदरवाईज ते शासन आपल्या मराठा समाजाला सरळ फसवणुकीचा कार्यक्रम करत आहे। रिलायन्स समूहाच्या 4G योजनेसाठी ठाणे शहरात टॉवर उभारणीच्या प्रस्तावामुळे महापालिकेत आघाडीत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बेबनाव निर्माण झाला असून कोणत्याही चर्चेविना यासंबंधीचं धोरण मंजूर होत असताना राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी धारण केलेलं सूचक मौन काँग्रेसच्या नेत्यांच्या जिवारी लागले। शिवसेनेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी शहरात मोबाईल टॉवर उभारणीचं अतिशय महत्त्वाचं धोरण कोणत्याही चर्चेविना घाईघाईत मंजूर करून घेतल्याचं चित्र नुकताच झालेल्या सर्वसाधारण सभेत पुढे आलं। ठाणेकरांमध्ये मोबाईल टॉवरच्या उभारणीवरून संभ्रमाचं वातावरण असताना म्हस्के यांनी युतीच्या बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेतला। महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याची चांगली संधी असताना राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यास तोंड देखला विरोध केला आणि सभागृहातून काढता पाय घेतला, असा आरोप आता काँग्रेसचे नेते खासगीत करू लागले आहेत।
या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, संजय घाडीगावकर आणि राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, नजीब मुल्ला यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं वृत्त असून पालिकेतील मांडवली बहादर नेत्यांमुळे सर्व पक्षातील नगरसेवकांचा एक मोठा गट कमालीचा अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे। ठाणे महापालिकेतील वेगवेगळ्या कंत्राटी कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी केला होता। वैती यांचा रोख अभियांत्रिकी विभागातील काही ठराविक अभियंत्यांच्या दिशेने असला तरी यामुळे महापालिकेतील गोल्डन गँगच्या प्रतापांची जाहीर चर्चा रंगली होती। शिवसेनेचा एक ज्येष्ठ पदाधिकारी महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये कशा प्रकारे प्रभाव राखतो हे उघड गुपित आहे। या पदाधिकाऱ्यांमार्फत चालवले जाणाऱ्या टक्केवारीची गोल्डन गँग ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे। या पार्श्वभूमीवर शहरात मोबाईल टॉवर उभारणीचं धोरण मंजूर होत असताना राष्ट्रवादीच्या बडा पदाधिकाऱ्यांनी बाळगलेल्या सूचक मौनामागील नेमकं कारण काय याविषयी वेगवेगळ्या चर्चांना ऊत आलाय। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। शिवाजी महाराजांच्या नावावर अनेक जण राजकारण करतात। काही दिवसांपूर्वी ठाण्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले, यामध्ये राजकारण होतं अशी चर्चा सध्या ठाण्यात सुरू आहे। या पुतळा उभारण्याच्या मागे शिवाजी महाराजांवरचं किती प्रेम, यामध्ये राजकारण किती हे शोधून काढलं पाहिजे असा टोला शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ठाण्यात बोलताना लगावला। तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं होतं। या कार्यक्रमाला स्वतः शरद पवारही उपस्थित होते आणि अशा वेळी या कार्यक्रमाबद्दल विनायक मेटेंनी असं बोलणं म्हणजे राष्ट्रवादीला घरचा आहेरच असल्याचं बोललं जातं। त्याचबरोबर भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की जसे दिल्लीत आम आदमींची सत्ता आली आणि सर्वांच्या डोळ्यात अंजन टाकलं, तसंच महाराष्ट्रातही होऊ शकतं असं विनायक मेटे यांनी यावेळी सांगितलं। आणखीन घोडा मैदान फार लांब आहे, त्याच्याबद्दल आताच बोलणं बरोबर नाही। परंतु एक आहे की जर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल अशाच पद्धतीची भूमिका शासनानं जर शेवटपर्यंत ठेवली तर शासनाला आगामी सगळ्याच गोष्टी ह्या जड जातील एवढं मात्र नक्की। हिंसक आंदोलनाने प्रश्न सुटत नाहीत, परंतु लोकांच्या भावना मात्र अतिशय तीव्र होत चाललेल्या आहेत। त्याचं रूपांतर माहिती नाही कशामध्ये होतंय, परंतु आंदोलन हे सातत्यानं हे अहिंसावादानंच केलं पाहिजे, लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये बसूनच केलं पाहिजे, याच्यावर माझा विश्वास आहे। निवडणुकांच्या आधी तुम्हाला तुमच्या न्याय मिळेल असं वाटतंय का? निश्चितपणे न्याय मिळवून घेण्यासाठीच आमची लढाई सुरू आहे आणि न्याय नाही मिळाला तर जनता मात्र आताच्या सरकारवर अन्याय केले हे त्यांना मात्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। LBT न भरता ठाणे महापालिकेला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या शहरातील विविध मॉल्सनी सेवायोजन कार्यालयांनाही फसवलं असल्याचं उघड झालं आहे। मॉल्सच्या व्यवस्थापनानं विविध भरती करण्यासाठी सेवायोजन कार्यालयांकडे नोंदणी करण्याचं सक्तीचं असतानाही अजूनपर्यंत केवळ 6 मॉल्समधील 10 आस्थापनांनी अशा प्रकारची नोंदणी केली आहे। 25 पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांनी थेट भरती न करता ती सेवायोजन कार्यालयामार्फत करावी असा कायदा आहे। 1959च्या कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वेकन्सीज या कायद्यानुसार ठाणे सेवायोजन कार्यालयाकडे आतापर्यंत जिल्ह्यातील 2722 आस्थापनांनी नोंदणी केली आहे। ठाणे शहरात विवियाना, कोरम, आरमॉल, हायपरसिटी, डीमार्ट, हायस्ट्रीट, इटर्निटी, स्टार बाजार असे 20हून अधिक मॉल्स आहेत, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात 100हून अधिक मॉल्स आहेत। तेथे प्रत्येकी 100हून अधिक कर्मचारी काम करतात। या मॉल्सच्या व्यवस्थापनानं एका वेबसाईटवर नोंदणी करणं आवश्यक आहे, पण प्रत्यक्षात फक्त थोड्या मॉल्सनी नोंदणी केली आहे। सेवायोजन कार्यालयाला न कळविता मॉल्स तसंच हॉटेलचं व्यवस्थापन थेट कर्मचाऱ्यांची भरती करतात, मात्र अशा आस्थापनांवर अद्याप सेवायोजन अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही। ठाणे रेल्वे स्थानकात चैन आणि मोबाईल चोरींचे प्रकार वाढले असून गेल्या 6 महिन्यात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील बॅग हिसकावल्याचे अनेक प्रकार घडले आहेत। या चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील 2 महिन्यात हे कॅमेरे बसवण्यात येतील असं रेल्वे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले।
गेल्या 6 महिन्यात सोनसाखळी चोरीच्या 30, मोबाईल चोरींच्या 27 घटना घडल्या आहेत, तर महिला प्रवाशांच्या हातातील बॅग चोरीच्या 10, धक्काबुक्की करून बॅग हिसकावून नेल्याच्या 15 आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचं सामान चोरीच्या 7 घटना घडल्या आहेत। हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी महिलांच्या डब्यासमोर CCTV बसवण्यात येतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। ठाणे शहरात पार्किंगची समस्या गंभीर असताना नितीन उड्डाणपूल आणि माजिवडा येथील उड्डाणपुलाखालील बेकायदेशीरपणे पार्किंग सुरू आहे। याकडे ठाणे महानगरपालिकेचे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे। शहरात पार्किंगची सोय नसल्यानं अनेक रस्त्यांवर वाहन चालक वाहनं उभी करत असल्यानं वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे। वाहतूक पोलीस यावर कारवाई करतात, पण ही कारवाई ही क्षणिक ठरत असल्याचा अनुभव नागरिक घेतात। ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी घोडबंदर रोडवर नितीन कंपनी, माजिवडा आदी परिसरात MMRDA आणि MSRDCD कडून उड्डाण पूल बांधण्यात आले, पण या पुलांखालील गेल्या काही वर्षांपासून बेकायदेशीर वाहनतळ तयार झाले आहेत। ही वाहनतळ चालवणाऱ्या मंडळींकडून बेकायदेशीरपणे पैसेही वसूल करतात। शहरातील वाहनांच्या शोरूमच्या गाड्यांसोबत अनेक जण येथे गाड्या पार्क करतात, तसंच या बदल्यात काही रक्कमही देतात। हे बेकायदा वाहनतळ त्वरित बंद करण्यात यावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असताना बिनदिक्कीतपणे हे वाहनतळ सुरू आहेत। हे उड्डाणपूल पालिकेच्या हद्दीत येत असल्यानं पालिकेने आणि वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करणं आवश्यक आहे, पण या दोन्ही यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यानं वाहनतळ चालवणाऱ्यांचं फावत आहे। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606। अधिक संपर्कासाठी 9320277007 किंवा 8652। तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।